हा जो धर्माचा मानवशास्त्रीय अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये धर्मांतर्गत संप्रदाय, तर मग हा अभ्यास आपण वारकरी संप्रदायाशी कशा प्रकारे जोडतो? येस, तर अँथ्रोपॉलॉजीमध्ये खरं तर हा खूप कॉमन सेन्सचा मुद्दा आहे की एखाद्या गोष्टीची गरज हे त्या गोष्टीचं अस्तित्व अधोरेखित करतं. म्हणजे आपल्या मी मगाशी म्हणालो तसं की कॅन्टियस माकड जेव्हा खाली आलं पठारी प्रदेशामध्ये, तर हळूहळू त्याची शेपटी गायब झाली. कारण त्याला उड्या मारायच्या नव्हत्या आणि तोल सांभाळायचा नव्हता, त्यामुळे शेपटीचं कार्यच संपलं. मग ती हळूहळू नाहीशी झाली. अजूनही जर अगदी बायोलॉजिकल परिप्रेक्ष्यातनं बघायचं झालं तर आपल्या मणक्याच्या शेवटी एकदम माकड हाड ज्याला आपण म्हणतो, तिथं अशी 2-3 हाडं फ्यूज झालेली असतात. एकच एक सिंगल हाड नाही आहे. ती जी हाडं जी आहेत, म्हणजे शेपटी जी माकडाला होती ती अशी हा कणा आणि इकडून शेपटी निघाली असं तर ते नाही झालेलं. कण्याची जी शेवटची 2-3 हाडं आहेत तिथून ती हळूहळू निघत गेली आणि पुढं तिची वाढ झाली. त्यामुळे ही जी शेवटची जी हाडं आहेत त्या आपल्या मणक्याची, जिथून शेपटीचा उगम झाला, ती फ्यूज झालेली, ती एकत्र आहेत. कारण शेपटी गेली पण ते फ्युजन हाडांचं तसंच राहिलेलं आहे. आता समजा उत्क्रांतीच्या या सगळ्या काळामध्ये कदाचित काही हजार वर्षांनंतर तो अख्खा जो 2-3-4 हाडांचा गठ्ठा आहे तो नाहीसा होऊ शकेल, किंवा त्याचं एकच एक हाड बनू शकेल, असंही होऊ शकेल माकड हाडाचं. आता आपल्याला माहित नाही. तर मुद्दा हा आहे की एखाद्या गोष्टीचा उपयोग जर होत असेल तर ती गोष्ट टिकून राहते. अँथ्रोपॉलॉजीमध्ये फंक्शनलिझम नावाचा एक इझम आहे, थिअरी आहे. ते हेच म्हणतं की उपयोग असेल गोष्टीचा तर गोष्ट टिकून राहते, उपयोग नसेल तर गोष्ट नाहीच होत. तर हे धर्माच्या बाबतीत कसं आपण लागू करू शकू की आत्ता या क्षणी आणि याच्या आधी सुद्धा पृथ्वीवर अशी एकही माणसाची जमात नाही, समुदाय नाही, समूह नाही की जिथं धर्म अस्तित्वात नाही. आता इथं धर्म जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म असं पॉकेटमधले धर्म अभिप्रेत नाही. धर्म ही एक संस्था मला अभिप्रेत आहे, अख्खीच्या अख्खी, त्याला कुठलंही नाव न देता. तर जगभरात कुठेही जा तुम्ही, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, अगदी 50-100 माणसांचा जरी समूह असला तरी तिथं धर्म असतोच असतो. याचा अर्थ की धर्माची माणसाला गरज आहे. धर्म अशी काहीतरी कार्य करतोय माणसाच्या आयुष्यामध्ये की ज्यामुळं त्याचं अस्तित्व टिकून राहिलेलं आहे आतापर्यंत, त्याचा उपयोग होतोय माणसाला. त्याचं नसतं तर तो कधीच नाहीसा झाला असता. तर हेच आपण वारकरी संप्रदायाच्या बाबतीत लागू करू शकतो की 800-1000 वर्षांपूर्वीपासून हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. याचा अर्थ असा की या संप्रदायाची या भूमीला गरज आहे, त्याचा उपयोग होतोय, म्हणून तो संप्रदाय टिकून आहे. तसं नसतं तर तो नाहीसा झाला असता. आपल्या वारकरी संप्रदायाच्या बरोबरीनंच काही संप्रदाय जे सुरू झाले ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांचा समुदायाला, समाजाला उपयोग होत नाही. वारकरी संप्रदायाचा उपयोग होतोय म्हणून तो टिकून आहे. इतकं साधं सरळ गणित त्याच्यामध्ये आहे. तर काय नेमकं उपयोग होतोय वारकरी संप्रदायाच्या समाजाला? थोडंसं मागं गेलो आपण तर मग असं विचारता येईल की धर्माचा समाजाला काय नेमका उपयोग होतो? बाबा, धर्म कोणती कार्य पूर्ण करतो समाजाची, माणसाची? तर हा माझ्या PhDचा विषय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर वारकरी संप्रदाय धर्म आणि संस्था, याची संस्था हिंदू धर्म किंवा पर्टिक्युलर धर्म नव्हे, वारकरी संप्रदाय धर्माची कार्य पूर्ण करतो का? आणि जर 3 माध्यमं वापरून, एक म्हणजे रिच्युअल्स, ज्याला आपण अगदीच भाषांतर करायचं म्हटलं तर विधिनाट्य असं त्याचं भाषांतर करता येईल, पण फार किचकट शब्द मला तरी वाटतो, त्यामुळे मी रिच्युअल्स असंच म्हणेन यापुढे सुद्धा. रिच्युअल्स, मौखिक परंपरा आणि सांप्रदायिक ग्रंथ, ही 3 माध्यमं वापरून वारकरी संप्रदाय धर्माची कार्य पूर्ण करतो, फुलफिल करतो का?
हा माझ्या एक PhDच्या विषयाचा एक विषय, म्हणजे एक त्याला काय म्हणू आपण, फ्रेमवर्क म्हणा किंवा एक चौकट म्हणा अशी होती. तर त्यासाठी मग आधी काय करावं लागलं मला, की आधी मला या इतिहासाच्या एकंदरीत इतिहासामध्ये या आधीच्या सगळ्या विद्वानांनी धर्माची फंक्शन्स नेमकी कोणकोणती आहेत, धर्माची कार्य कोणकोणती आहेत हे लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये. तर आधी मला जी धर्माची कार्य जॉट डाऊन करावी लागली आणि मग ती कार्य वारकरी संप्रदाय कशी पूर्ण करतो ही आता सांगितलेली 3 माध्यमं वापरून याचा अभ्यास मी केला. आता तुम्ही जी धर्माची तीन माध्यमातून हे कार्य होतं असं सांगितलं, तर या 3 माध्यमातून तुम्ही वारकरी संप्रदायाकडे जेव्हा बघता तेव्हा तुम्ही कुठल्या निष्कर्षाप्रती येता, किंवा ह्या 3 माध्यमातून वारकरी संप्रदाय कार्य करतो? थेट निष्कर्ष तर असा होता की वारकरी संप्रदाय धर्माची कार्य पूर्ण करतो. धर्मसंस्थेची कार्य वारकरी संप्रदाय निश्चित पूर्ण करतो. मग या निष्कर्षापर्यंत मी कसा पोहोचलो हा प्रवास इंटरेस्टिंग आहे. मला 3 भागात हे डिवाइड करावं लागलं, विभागणी करावी लागली. पहिलं म्हणजे सांप्रदायिक रिच्युअल्स वापरून वारकरी संप्रदाय कसा पूर्ण करतो धर्माची कार्य. दुसरं म्हणजे मौखिक परंपरा ज्या आहेत, ओरल ट्रॅडिशन ज्याला म्हणतो, त्या कीर्तन, प्रवचन आणि भजन या परंपरांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय धर्माची फंक्शन्स कशी पूर्ण करतो. आणि तिसरं म्हणजे सांप्रदायिक ग्रंथ, त्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय धर्माची फंक्शन्स कशी पूर्ण करतो. अशा 3 विभागामध्ये ढोबळमानानं मी तो अभ्यास केला. तर आत्ता विवेचन करताना आपण हे सगळं एकत्रच विवेचन करू. रिच्युअल्सचं वेगळं, मौखिक परंपरांचं वेगळं आणि नंतर मग सांप्रदायिक ग्रंथांचं वेगळं असं नको. त्याचं कारण असं आहे की जेव्हा अकॅडमिक अभ्यास होतो त्यावेळेला अशी विभागणी करणं गरजेचं असतं, म्हणजे ते त्या शास्त्राची गरज असते. पण जेव्हा अशा पद्धतीचं विवेचन चालू आहे, अशा पद्धतीचं रेकॉर्डिंग चालू आहे त्या विषयाचं, तर इतकं हार्ड अँड फास्ट आपल्याला काटेकोरपणे आखणी करणं याची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळं विवेचनामध्ये गोंधळ वाढेल. ते पुस्तकात छान दिसतं पण बोलताना वेगळं पडतं थोडं. आणि त्याचं कारण अजून एक असं आहे की रिच्युअल्स, मौखिक परंपरा आणि सांप्रदायिक ग्रंथ हे काही या तिघांची कार्य काही एकमेकांपासून फार वेगळी आहेत. एक पश्चिमेचं कार्य करतोय आणि एक पूर्व दिशेचं कार्य करतोय अशातला भाग नाही. हे 3ही माध्यमं शेवटी म्हणजे फायनली धर्माचीच कार्य करतायत आणि ती एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे अगदी थोडं वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर जे ग्रंथांमध्ये असतं, जे सांप्रदायिक ग्रंथांमध्ये असतं, धार्मिक ग्रंथांमध्ये असतं, तेच मौखिक परंपरेमध्ये येतं आणि त्याच्याच पुढं जाऊन रिच्युअल्स होतात. तर आत्ताच्या या युगात आपण बघतोय की रिच्युअल्सला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. पण मौखिक परंपरा आणि सांप्रदायिक ग्रंथ हे पण आहेत. आता गंमत अशी आहे की जेव्हा आत्ता आपल्याला वाचता येतं, आत्ता आपल्याला पैसे देऊन ग्रंथ विकत घेता येतात, त्याची पारायणं करता येतात, आत्ता कीर्तन करतात, हबप विविध महाराष्ट्रातले प्रवचनं करतात, ही आत्ताची परिस्थिती. पण काही वर्षांपूर्वीची, म्हणजे काही हजार, काही लाखो वर्षांपूर्वीची परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळेला म्हणजे अगदी छपाईचा शोध लागण्याच्या आधी सगळे ग्रंथ नकलून घेतले जायचे. त्यामुळं त्यावेळेला मौखिक परंपरांवर जास्त भर होता, कारण त्या एक माध्यम होत्या आणि महत्त्वाचं माध्यम होतं मौखिक परंपरा. म्हणजे प्रचार आणि प्रसार करायचं सांप्रदायिक मूल्यांचं. हातानं नकलून काढायच्या आधी सुद्धा, म्हणजे जेव्हा शाईचा आणि बोरूचा शोध लागला नव्हता तेव्हा सुद्धा, तेव्हा मौखिक परंपरा
सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होत्या, कारण त्यांच्यावरच सगळा भर येऊन पडला होता धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. आणि जेव्हा मौखिक परंपरा म्हणजे डिस्कोर्स बोलण्याचा, त्यासाठी शब्द पाहिजेत, त्यासाठी वाक्य पाहिजेत, अक्षर पाहिजेत, व्याकरण पाहिजे, मुळात बोलता आलं पाहिजे. व माणसाच्या उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर जेव्हा त्याला बोलताही येत नव्हतं, जेव्हा त्याच्याकडे लिपी नव्हती, तो नुसतं खाणाखुणा करून किंवा घशातनं वेगवेगळे आवाज काढून कम्युनिकेट करायचा, संपर्क साधायचा इतर त्याच्या टोळीतल्या बांधवांशी, त्यावेळेला रिच्युअल्सवर सगळ्यात जास्त भर होता. रिच्युअल्समधूनच कळायचं काय जे काय आहे ते. असा तो थोडासा वेगळा प्रवास आहे. त्यामुळं ग्रंथ वेगळे काढायचे, मौखिक परंपरा वेगळ्या काढायच्या आणि रिच्युअल्स वेगळ्या काढायचे, याला तसा काही अर्थ नाही. दे गो हँड इन हँड, एकत्रच जातात, एकमेकांना सपोर्ट करतात, पूरक आहेत एकमेकांच्या. त्यामुळं आपण एकत्रितरित्या त्याचं विवेचन करायचा प्रयत्न करतो. तर मुद्दा हा आहे की रिच्युअल्स महत्वाच्या का असतात. रिच्युअल्स यासाठी महत्वाच्या असतात की त्या अनुयायांना, धर्माच्या अनुयायांना एक फिजिकल, शारीरिक पद्धत देतात. म्हणजे जे ग्रंथांमध्ये आहे, जे लिहिलेलं आहे, जे तत्वज्ञान आहे, ते अमूर्त आहे. या अमूर्त संकल्पनांना मूर्त रूप देणं हे रिच्युअल्सचं काम. सगळ्या धर्मांमध्ये ज्या धर्माचे जे तत्वज्ञान आहे, धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते अमूर्त आहे, आणि त्या अमूर्ताला अमूर्त रूपाला मूर्त रूप देणं हे रिच्युअल्सचं महत्वाचं कार्य आहे. म्हणजे संप्रदायाच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर वारी हे सगळ्यात मोठं रिच्युअल संप्रदायाचं. मग अमूर्त रूपाला मूर्त रूप कसं मिळतं वारीमध्ये? उदाहरणार्थ एक तत्वज्ञान, एक व्हॅल्यू, मूल्य असं आहे संप्रदायाचं की सर्वांभोवती परमेश्वर आहे, विठ्ठल चराचरामध्ये वसलेला आहे. त्यामुळं वारकरी लोक जेव्हा भेटतात तेव्हा एकमेकांच्या पाया पडतात, कारण समोरच्या माणसामध्ये विठ्ठलाचा वास आहे अशी त्यांची श्रद्धा असते. हे एक मूल्य विठ्ठल चराचरामध्ये आहे ही अमूर्त संकल्पना आहे. आणि एकमेकांच्या पाया पडणं, कारण समोरच्या माणसामध्ये पण विठ्ठलाचा वास आहे, हे त्याचं मूर्त स्वरूप. अशा पद्धतीनं ती जी रिच्युअल आहे पाया पडायची ती पूर्ण केली जाते. जे मूल्य जी आहेत ती ग्रंथांमधून वाचून किंवा मौखिक परंपरा ऐकून, कीर्तन प्रवचनातून जाणून घेता येतात, पण ती जगण्यासाठी तुम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म लागतो. आणि तो प्लॅटफॉर्म, ती संधी वारीच्या माध्यमातून उपलब्ध होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 मूल्यांवर जर आपण म्हणालो की संप्रदाय उभा आहे, ही 3 महत्वाची मूल्य आहेत, तर ही 3ही मूल्य वारीच्या 17, 18, 20 दिवसांच्या प्रवासामध्ये अत्यंत उत्तमरित्या रिफ्लेक्ट होतात. वारीमध्ये वारकरी महिला आणि वारकरी पुरुष हे लिंगभेद विसरून फुगडी खेळतात, विविध खेळ खेळतात. हे कशाचं प्रतीक आहे? हे समतेचं प्रतीक आहे. आणि ते समता, नुसतं समता म्हटलं तर जे कळतं त्यापेक्षा कितीतरी पटीनं जेव्हा वारीमध्ये माणूस चालतो, जेव्हा तो जगतो, तेव्हा त्याच्या आतमध्ये ते भिनतं. आता तुम्ही सांगितलं की मूर्त आणि अमूर्त अशा 2 स्वरूपामध्ये हे काम चालू असतं. तर याच्यामध्ये रिच्युअल्सचा नेमका रोल काय? रिच्युअल्समुळे धर्माला किंवा संप्रदायाला काही मदत होते का? त्याचा उपयोग काय समाजाला? धर्म हा परंपरेचे वाहक असतो. परंपरेचा तो ना
परंपरा हस्तांतरित होतात धार्मिक चौकटीमध्ये. म्हणजे संप्रदायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एखाद्या वारकरी घरामध्ये जिथं ज्या घरातली माणसं वारी करतात दरवर्षी न चुकता करतात, त्या घरातली लहान लहान मुलं त्यांची वाढ होत असताना ते बघतात की घरातली काही माणसं दरवर्षी वारी करतात, उपवास करतात. एकादशीचा उपवास हा संयमाचं प्रतीक आहे. गळ्यात तुळशीची माळ घालतात, बोलताना एकमेकांना माऊली असं संबोधतात. ह्या ज्या परंपरा आहेत ह्या रिच्युअल्स मधून ठसवल्या जातात मनावर आणि त्या हळूहळू अंगात भिनतात. हे एका रात्रीत नाही होत. नुसतं घरी बसून 4 लोक चालली आहेत वारीला आणि त्या मुलाचं सगळं झालं, त्याला लक्षात आलं काय काय संप्रदाय आहे, असं होत नाही. एकाच्या नादानं दुसरा करतो, असं आपण लहान मुलांबाबतीत म्हणतो की एकाच्या नादानं दुसरा आपण जेवतो, एकाच्या नादानं दुसरा अभ्यास करतो. तसंच आहे हे की माझ्या घरातली लोक दरवर्षी वारी करतात, त्यामुळं मग आपसूक मला एका पॉइंटला असं वाटतं की मी पण यांच्याबरोबर जावं. तर हे धर्माचं महत्वाचं कार्य आहे, हे रिच्युअल्सचं महत्वाचं कार्य आहे. जेव्हा मी उठून त्या रिच्युअलमध्ये सहभागी होतो, रिच्युअल कुठली का असे ना, ती वारीची असे ना किंवा दुसऱ्या धर्मातली कुठली तरी दुसरी रिच्युअल का असे, मी उठून त्या रिच्युअलमध्ये जेव्हा सहभागी होतो तेव्हा त्या धर्माचा त्या संप्रदायाचा एक अनुयायी वाढतो, त्यात भर पडते. आणि ही जी भर पडणं आहे ह्याच्यामुळं समाज एकसंध राहतो. हे पण धर्माचं एक फंक्शन आहे, संप्रदायाचं फंक्शन आहे. संप्रदायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वारीमुळं सामाजिक ऐक्य टिकून राहतं. सोशल बॉन्डिंग, समाजाचे जे बंध आहेत त्या बंधांमुळं समाजातली माणसं एकमेकांशी निगडीत आहेत आणि बांधली गेलेली आहेत, ते स्ट्रॉंग होतात रिच्युअल्समध्ये. वारकरी संप्रदाय हा मुळात समूह भक्तीचा संप्रदाय आहे. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की एकलिया भावबळे काय सापड येतो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हकीस, त्याचा अर्थ हा आहे की हा एकट्या दुकट्यानं करायचा प्रवास नाहीच आहे. मुळात सगळ्या समाजानं एकत्र येऊन करण्याचा प्रवास हा आहे. आणि ह्याच्यामुळं या एक स्पेसिफिक घटनेमुळं संप्रदायाला एक वेगळं कनोटेशन मिळतं. समूहात केल्यामुळं, समूह होऊन एक गोष्ट केली त्याच्यामुळं त्याची सोशल इंटिग्रिटी, सामाजिक काय त्याला म्हणू आपण, सामाजिक ऐक्य किंवा एकत्र असायची भावना ही खूप दृढ होते. आणि वारीचं हे फार मोठं फंक्शन आहे. वारीसारखी इतर पण आपल्याकडे रिच्युअल्स आहेत. तुकाराम बीज आहे, कार्तिकी त्रयोदशी आहे, नाथषष्ठी आहे, असे वेगवेगळे रिच्युअल्स आपल्याकडे आहेत. बीजेला वारकरी समाज देहूला एकत्र होतो, त्रयोदशीला तो आळंदीला जमतो, नाथषष्ठीला तो पैठणला जातो. यामुळं काय होतं, यामुळं समाज एकसंध राहण्याला मदत होते. धर्म हा समाज एकसंध ठेवतो. आणि सांप्रदायिक चौकटीत बोलायचं झालं तर या ज्या रिच्युअल्स आहेत संप्रदायाच्या, षष्ठी, त्रयोदशी, बीज, वारी, ह्या समाजाला एकसंध ठेवण्यात मदत करतात. तुम्ही आत्ता सांगितलं की समाजाला एकसंध ठेवणं हे धर्माचं एक महत्त्वाचं कार्य आहे आणि वारकरी संप्रदाय ते कार्य पूर्ण करतो. आणि याचा अनुभव तुम्हाला याची उदाहरणं म्हणून तुम्ही
षष्ठीची वारी, बीजेची वारी, पंढरीची वारी किंवा आळंदीची कार्तिकी यात्रा यांची उदाहरणं दिली. तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट दिलीत का? आणि तुमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असल्यामुळे या भेटीमध्ये तुम्हाला त्या पार्श्वभूमीचा काही उपयोग झाला का संप्रदाय समजून घेण्यासाठी? हो, झाला. आणि ज्या गोष्टीचा मला उपयोग झाला तीच गोष्ट माझ्यासाठी आव्हानात्मक पण ठरली. मी माऊलींबरोबर चाललो. मी देहू, आळंदी आणि इतर जी महाराष्ट्रातली वारकरी बहुल ठिकाणं आहेत, जिथं जिथं शक्य आहे मला जाणं, तिथे मी गेलो. वारकरी, सामान्य वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडी प्रमुख, फड प्रमुख, विणेकरी, ज्यांच्या म्हणून मला शक्य आहे त्या सगळ्यांच्या मुलाखती मी घेतल्या अभ्यासासंदर्भात. आता एकाच गोष्टीचा मला फायदा पण झाला आणि तीच गोष्ट मला आव्हान म्हणून पण माझ्यासमोर उभी राहिली. ती म्हणजे माझ्या घरात वारकरी परंपरा असणं. त्याला अँथ्रोपॉलॉजीमध्ये एक टेक्निकल शब्द सांगतो तुम्हाला फक्त. एटिक आणि एमिक म्हणजे बाहेरचा आणि आतला असे शब्द आहेत. एमिक म्हणजे आतलं आणि एटिक म्हणजे बाहेरचं. तर अँथ्रोपॉलॉजीचा भर फील्ड वर्कवर हा असतो, क्षेत्राभ्यासावर असतो. अँथ्रोपॉलॉजी इतर शास्त्रांच्या तुलनेत वेगळी का ठरते, तर ज्या समुदायाचा अभ्यास करायचा आहे त्या समुदायामध्ये जाऊन राहणं, त्यांच्यासारखं वागणं, ते जे खातात तेच खाणं, ते जे पितात तेच पिणं, ते जे करतात त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं, हा अँथ्रोपॉलॉजीचा गाभा आहे, आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आता मी वारकरी परंपरेतलाच असल्यामुळं गंमत अशी झाली की मी माझ्याच घराचा अभ्यास करतोय असं काहीसं चित्र ते उभं राहील. आणि ते आव्हानात्मक यासाठी होतं की मला आत्तापर्यंतचे लहानपणापासून माझ्या पाटीवर जे लिहिलं गेलं होतं वारकरी संप्रदायासंदर्भात ते पुसून टाकून मला कोऱ्या पाटीनं संप्रदायाला सामोरं जावं लागलं. हे आव्हानात्मक काम होतं. पण याच गोष्टीचा म्हणजे परंपरेनं वारकरी असण्याचा मला फायदा असा झाला की मला या सगळ्या ठिकाणी ॲक्सेस जो आहे, मला एंट्री खूप सहज मिळाली. हा त्याचा फायदा झाला. आणि आव्हान असं होतं की मला माझी पाटी कोरी ठेवून या सगळ्याला सामोरं जायचं होतं. माझ्या मुलाखतींमध्ये मी जी वारकरी नाही आहेत अशा माणसांच्या पण मुलाखती घेतल्या. त्यांना वारकरी धर्म म्हणजे काय वाटतो, त्यांना बाहेरच्या माणसाला वारकरी धर्म म्हणजे काय वाटतो आणि एका वारकऱ्याला वारकरी धर्म म्हणजे काय वाटतो, या दोन मध्ये फरक आहे. जेव्हा मी कीर्तनकाराची मुलाखत घेतो तेव्हा तो मला जी उत्तर देतो आणि कीर्तन ऐकणारा जी मला उत्तर देतो यामध्ये फरक आहे. पण तरीही दोघांच्याही दृष्टिकोनातून धर्माचं फंक्शन, धर्माचं जे कार्य आहे, जे कीर्तन प्रवचनच्या माध्यमातून होतं ते एकच आहे. उदाहरणार्थ कीर्तनकार म्हणतात की कीर्तन करताना आम्हाला भान हरपल्यासारखं वाटतं, आम्हाला एक अलौकिक जग सोडून अलौकिक जगाशी आमचं कनेक्शन साधलं गेलंय असं वाटतं, आमच्या भावनांचा निचरा होतो, आम्हाला मानसिक आणि शारीरिकरित्या दमायला होतं, पण ते का होतं तर आमच्या भावनांचा निचरा झालेला आहे. आम्हाला समाधान मिळतं धार्मिक ड्युटी पार पाडण्याचं, समाजाला दिशा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं एक नैतिक समाधान आम्हाला मिळतं. आता याच संदर्भामध्ये श्रोता काय म्हणतो, मला पण समाधान मिळतं म्हणतो. मला सुद्धा भावनिक मानसिक समाधान मिळतं, धार्मिक ऍक्टिव्हिटीचा भाग झाल्याचं समाधान मिळतं. म्हणजे महाराजांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना धर्म बोलल्याचं समाधान मिळतं, तर श्रोत्याला धर्म ऐकल्याचं समाधान मिळतं. मानसिक समाधान दोन्हीकडे आहे, एकाला बोलल्याचं आहे, एकाला ऐकण्याचं आहे. आणि हे धर्माचं फंक्शन आहे.
मानसिक समाधान प्रोव्हाइड करणं हे धर्माचं फंक्शन आहे. मग हे समाधान जेव्हा मिळतं त्याचं एक्सटेन्शन जर आपण म्हटलं तर मानसिक स्थैर्य प्रदान करणं, व्यक्तीला मानसिक स्थैर्य प्रदान करणं हे सुद्धा धर्माचं कार्य आहे. संप्रदायाच्या चौकटीत कसं म्हणता येईल आपल्याला की कीर्तनकार प्रवचनकार बुवा जे सांगतात, एक अभंग घेतात त्याचं निरूपण करतात, ओवी घेतात त्याचं निरूपण करतात, त्यातनं ते समाजाला नैतिक मूल्य शिकवत असतात. हे धर्माचं कार्य आपण मगाशी पाहिलं, परंपरा हस्तांतरित करणं, यातनं ते होतं. त्यातनं ते सांगत असतात की संतांना सुद्धा त्यांचा आयुष्याचा लढा चुकला नाही. ते संत होते, विठोबाचे लाडके होते म्हणून पार्शॅलिटी केली नाही, विठोबाने पक्षपात केलेला नाही. उलट संतांना जास्त तीव्र लढा द्यावा लागला, त्यांना जास्त तीव्र परीक्षा पास कराव्या लागल्या. त्यांच्या आयुष्यात पण चढउतार आले, खूप जास्त आले, खूप इंटेन्स आले, टोकदार आले, पण त्या सगळ्याला तोंड देऊन संत पार पोहोचले. आता जेव्हा कीर्तन करताना, प्रवचन करताना महाराज जेव्हा ह्याचं निरूपण करतात, ह्याचं विवेचन करतात सगळं, तेव्हा ऐकणाऱ्या माणसाला असं वाटतं की अरे यांच्या लढ्यापुढं माझं आयुष्य तर फारच सोपं आहे. किंवा चला असं नाही जरी वाटलं, असंही जरी वाटलं की हा ठीक आहे, ते संत होते, ते पोहोचलेले होते, मी सामान्य माणूस आहे, मी काय करणार, तरी सुद्धा एक बळ मिळतं मानसिक, आयुष्याशी लढायला एक मानसिक बळ मिळतं. आणि असं मानसिक बळ प्रोव्हाइड करणं हे धर्माचं कार्य आहे. तर ह्याचं एक्सटेन्शन असं आहे की जेव्हा मानसिक बळ मिळतं, एका व्यक्तीला मिळतं, 10 व्यक्तींना मिळतं, समुदायाला मिळतं, तेव्हा अशी बळ मिळालेली माणसं आपसुकच समाजाचं पोषण करतात. म्हणजे संसारात राहून परमार्थ करायला संसार सोडायची गरज नाही असं जेव्हा आपले संत म्हणतात, तेव्हा संसाराला विटलेल्या 5, 10, 50 माणसांना हे जेव्हा ते ऐकतात, वाचतात, कीर्तनात ऐकतात, ग्रंथामध्ये वाचतात, वारीमध्ये अनुभवतात, हे मूल्य जेव्हा त्यांच्या अंगामध्ये भिनतं, तेव्हा समाज कंटिन्यू राहतो. म्हणजे कल्पना करा, समजा 100 लोकांचा एक समुदाय आहे, 100 लोकांचा समुदाय, आपण उदाहरणार्थ घेऊया, 100 लोकांचा समुदाय आहे आणि त्यातली 40 लोक निराश झाली, डिप्रेस झाली आणि त्यांनी स्वतःची आयुष्य संपवली. समाज 100चा 60 झाला, समाज छोटा झाला. धर्म मानसिक बळ देतो. कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, ग्रंथ म्हणा, मानसिक बळ देतात, आधार देतात, माणसाला उभं करतात, संकटांशी आयुष्यातल्या लढायला शिकवतात. समाज 100चा 40 होत नाही, 100चा 60 होत नाही, 100चा 100 राहतो. आणि प्लस ॲडिशनल ही मूल्य जेव्हा हस्तांतरित होतात तेव्हा समाज वाढत जातो. हे धर्माचं फंक्शन आहे. अशा पद्धतीनं हे धर्माचं फंक्शन कीर्तन, प्रवचन, मौखिक परंपरा आणि आपले ग्रंथ पूर्ण करतात. अनेकदा आपण बघतो की रिच्युअल्सवर आपण टीका करत असतो, कर्मकांडावर टीका करत असतो, पण ह्या रिच्युअल्स मानवशास्त्राच्या दृष्टीने खरोखर गरजेच्या आहेत का? होय, रिच्युअल्सची गरज आहे. कर्मकांड नकोत, पण रिच्युअल्स गरजेच्या आहेत. कारण रिच्युअल्स ह्या धर्म ठसवतात. म्हणजे रिच्युअल्समधून धर्म दिसतो. कसा? तर गळ्यात तुळशीची माळ घातली, कपाळाला बुक्का लावला, इतकं 2 जरी केलं ना तरी समाजामध्ये लोकांना कळतं की बाबा हा वारकरी. छोटीशी जी रिच्युअल आहे, गळ्यात तुळशीची माळ घालणं, बुक्का लावणं, एकादशी करणं, ऑफिसमध्ये जर एखादा वारकरी गेला आणि तो म्हणाला आज मला एकादशी, खूप साऱ्या लोकांना कळत नाही एकादशीचं काय असतं. म्हणजे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. लोकांना चतुर्थी माहिती असते, शनिवार माहिती असतो, गुरुवार माहिती असतो, पण एकादशीचा उपवास काय असतो बाबा? मी सांगतो की हो, मी वारकरी आहे आणि आमच्यात एकादशीला उपवास करतात.
म्हणजे एकादशीला उपवास करतो ह्या एका वाक्यातनं म्हणजे माझ्या आयुष्यात पर्सनली वैयक्तिक कितीतरी लोकांना त्यावेळेला कळलेलं आहे की अच्छा वारकरी म्हणजे अच्छा हे ते का जे चालत जातात. बरोबर. तर एकादशीचा उपवास यातनं धर्म दिसतो, संप्रदाय दिसतो. तुळशीची माळ यातनं संप्रदाय दिसतो. वारी करणं यातनं सरळ सरळ उघड उघड दिसतं की वारकरी चाललेले आहेत. म्हणूनच वारीला इतकं महत्व प्राप्त आहे आणि तिच्या नावानं संप्रदाय ओळखला जातो ते यासाठीच ना. आणि धर्म दिसला की तो ठसतो. मग तो बघणाऱ्याच्या नजरेत असेल किंवा त्या धर्माच्या अनुयायाच्या नजरेत असेल, दिसला की तो ठसतो. अशा प्रकारे त्याचं अस्तित्व, संप्रदायाचं अस्तित्व राखून ठेवण्यासाठी, अधोरेखित करण्यासाठी वारी गरजेची, रिच्युअल्स गरजेचे आहेत. या संदर्भात वारकरी संप्रदायाचं आणि एकंदरीतच धर्माच्या संदर्भात धर्माचं अस्तित्व टिकवणं, धर्माचं अस्तित्व अधोरेखित करणं आणि ते वारंवार दरवर्षी, या गोष्टीमुळं धर्माला चिरस्थायित्व प्राप्त होतं. म्हणजे रिच्युअल्स आपल्याला संप्रदाय दिसावा किंवा लोकांच्या मनामध्ये सांप्रदायिक रूप दिसणे आणि सांप्रदायिक आणि इतरांच्या मनामध्ये ठसणे या दोन्ही दृष्टीने उपयोगाचे आहे. पण या व्यतिरिक्त एक समाज म्हणून किंवा समाजाला ह्या रिच्युअल्सची काय गरज आहे किंवा रिच्युअल्सचा समाजाला नेमका काय फायदा होतो? नाही, समाजासाठी रिच्युअल्स उपयोगी आहेत. ते अशा पद्धतीनं की रिच्युअल्स, कुठल्याही धर्माचे रिच्युअल्स या त्या धर्माच्या समाजाला मेंटेन करतात. मेंटेनन्स हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकला असेल वेगवेगळ्या संदर्भांमध्ये. तर धर्म समाज व्यवस्था लावतो आणि ती मेंटेन करतो. ती कशा पद्धतीनं? तर रिच्युअलमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाला एक एक भूमिका ठरवून दिलेली असते. वारी संदर्भात बोलायचं झालं तर चोपदार असतात, झेंडेकरी असतात, विणेकरी असतात, दिंडी प्रमुख असतात आणि सामान्य वारकरी, अशी प्रत्येकाला एक एक भूमिका ठरवून दिलेली. कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळी यांची भूमिका ठरलेली. तर ही भूमिका पार पाडताना जी माणसं ती त्यांची भूमिका पार पाडतात त्यांना एकतर भूमिका पार पाडल्याचं समाधान मिळतं, ते मिळतंच की आम्ही एक धार्मिक भूमिका पार पाडली याचं समाधान मिळतं, डेफिनेटली मिळतं. त्यामुळे त्यांचं मनोधैर्य पण उंचावतं. पण त्याचबरोबर प्रत्येक जण आपापली भूमिका चोखपणे पाडतोय अशी सिच्युएशन जेव्हा निर्माण होते तेव्हा ते जे संपूर्ण प्रकरण असतं ते आपसूक व्यवस्थित चालतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण थोडं पुन्हा मी इथं अँथ्रोपॉलॉजीमधला फंक्शनॅलिझम आणि की एक देह आहे आणि त्याचे वेगवेगळे अवयव आहेत. हात त्यांचं काम नीट करतायत, पाय त्यांचं काम नीट करतायत, पोट त्याचं काम नीट करतोय, डोळे त्यांचं काम नीट करतात. असा प्रत्येक अवयव जेव्हा स्वतःची कार्य व्यवस्थित पार पाडतो तेव्हाच तो अख्खा देह फंक्शन करू शकतो, कार्य करू शकतो. एक पाय मोडला तर लग्नच चालावं लागतं. एक हात मोडला तर बंधनं येतात, लिमिटेशन्स येतात सगळ्या हालचालींवर आणि वेगवेगळ्या कामं करण्याच्या क्षमतांवर. तर असं ते आहे. जेव्हा प्रत्येक माणूस, रिच्युअलमधला प्रत्येक माणूस त्याची भूमिका पार पाडतो तेव्हा आपसूक ती रिच्युअल व्यवस्थित पार पाडली जाते आणि रिच्युअल पार पाडली गेली की तो जो समाज आहे तो नीट मेंटेन्ड परिस्थितीमध्ये राहतो. तर म्हणून रिच्युअल्स महत्त्वाचे आहेत समाज मेंटेन करायला, मेंटेन ठेवायला, अबाधित ठेवायला. ती व्यवस्था जी आहे समाजाची ती अबाधित ठेवायला रिच्युअल्स अशा पद्धतीनं गरजेचे आहे. आता मी मगाशी म्हणालो की मनोधैर्य वाढण्याचा विषय होता की मनोधैर्य वाढण्याचा विषय नव्हता, एक मानसिक समाधान मिळण्याचा विषय होता. तर त्या लाईन्सवर मी असं म्हणेन की वारीमध्ये जी माणसं वारकऱ्यांना चहा, कॉफी आणि फराळ किंवा राजगिरा
फळं असं ऑफर करतात रस्त्या व्यवहाराच्या असताना, ते वारकरी असतीलच असं काही नाही, ते वारकरी नसतात सुद्धा बऱ्याच वेळा. तर त्यांना सुद्धा त्यांना पण एक मानसिक समाधान मिळतं की बुवा आम्ही एका धार्मिक कार्याला कृत्याला हातभार लावतो, असं त्यांनाही समाधान मिळतं. म्हणजे बघा तुम्ही, संप्रदाय हा निव्वळ स्वतःच्या अनुयायांचंच कार्य हे करतोय असं नाही, पार पाडतोय असं नाही. संप्रदाय बाहेरच्या सुद्धा लोकांसाठी तो उपयोगाचा आहे. त्यांना पण ते समाधान मिळतं, आत्मिक म्हणा, मानसिक म्हणा, किंवा काही लोकांचं असंही असेल पुण्य कमवू चला, असंही असू शकतं, पण त्यांनाही ते मिळतं समाधान. हे पण एक महत्त्वाचं फंक्शन आहे. तर समाजाच्या दोन्ही घटकांना, जो घटक संप्रदायाचा आहे तो घटक आणि जो घटक संप्रदायाचा नाही आहे तो घटक, या दोन्ही घटकांसाठी ही रिच्युअल हे आपलं मानसिक समाधान प्रदान करण्याचं काम पूर्ण करते.